कापलं होतं हे काय कापलं होतं. अरे 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 तू कशाला घेतला कांदा कापायला? बायकोला रडायला यायचंय कांदा कापताना. माझ्या डोळ्यातून पाणी येतंय. काय करायचं, मम्मी मदत करत नाही म्हणून. पायलचं ढोळं जेवण आवश्यक बघावं लागणार आहे. खास काकूसाठी काकू डान्स करणार आहे. स्पेशल काकूचा डान्स आहे पायलच्या ढोळ्या जेवणामध्ये. माझी सगळी छोटी छोटी कामं करून झालेली आहेत आणि कपड्याची मशीन पण झाली. कपडे वाळत टाकायचे फक्त. पण प्रतीक म्हणला पहिलं काम राहून दे आणि पहिलं तू बीपी चेक करायला जा. मग आता बीपी चेक करायला जाते आणि आल्यावरती मला कर्लर जे आपल्याला आलं होतं त्याची व्हिडिओ करायची आहे, कलरची. परत काजळ आलाय त्याची व्हिडिओ करायची आणि अजून खूप सारी माझी कामं पेंडिंग आहेत जी मला पूर्ण करायची आहेत. प्रतीक म्हटलं एका दिवशी सगळं लोड नको घेऊ, हळूहळू कर, तुला जेवढं होईल तेवढं कर, मग बाकीचं मी आल्यावरती करू असं म्हणलाय. आणि आता तो मार्केटिंगला गेलाय. आमचं जेवण नाश्ता सगळं झालंय. बसलो होतो आणि काल तुम्ही व्लॉग मध्ये बघितलं असेल ढोळ्या जेवणाची साडी घ्यायला नाही बघायला गेलो होतो. ऍक्च्युली काय झालं, साडी माझी मम्मी घेणार आहे तर मी म्हणलं की तू घेणार आहेस पण आता जशी आवड तशीच घ्यायला पाहिजे ना, म्हणजे जसा लुक आपण करणार तशी. पण काल तर आम्ही काय फक्त बघितली साडी, घेतली नाही. मला काय तिथल्या एवढ्या साड्या आवडल्या नाही म्हणून घेतली नाही. अजून आम्ही बघणार आहे दुसऱ्या दुकानांमध्ये पण. भरपूर दुकानं असतात आणि भरपूर साड्यांची व्हरायटीज पण असतात. बघल तितकं कमीच आहे साड्यांचं असं आहे. आणि मला तर साड्या खूप आवडतात. मला नुसतं घेऊन ठेवायला आवडतात, घालत तर मी नाही. एकदाच घालते साडी घेतली तरी पण. तर काल बघितलं होतं, एवढं काय आवडलं नाही. बघू आता दुसरीकडे बघणार आहे. साक्षी पण बोलली आज ती जाणार आहे जरा बाहेर शॉपिंगला. मग ती म्हणली मी इकडे बघते, तुला दुपारी व्हिडिओ कॉल करते. मग आवडली तर मग साक्षीच घेऊन येईल किंवा माझ्या बहिणींसोबत मी आज नाही तर उद्या जाईल असा आमचा प्लॅन आहे. बहिणी जावं साडी घ्यायला. मम्मीला तर दुकानावरती थांबावं लागतं माशाच्या, त्याच्यामुळे मम्मीला तर काही यायला नाही जमणार. आणि मम्मी म्हणली यार तुम्ही तुझ्या चॉईसची घे जा, तुम्ही मस्तपैकी फिरा बहिणी आणि शॉपिंग करा असं मम्मी म्हणली. तर बघू आता. पण चला आता पहिला आपण इंजेक्शन घेऊन येऊ आणि मग मी तुम्हाला साडीचा किस्सा पण सांगेल. आणि आता चला आपण जाऊया बीपी चेक करून येऊया आणि मग त्याच्यानंतर कामाला लागूया. काम काय व्हिडिओचं फक्त. त्याच्यानंतर मी झोपणार आहे कारण रात्रभर इकडूनची तिकडं असंच करते मी. झोप माझी पूर्ण होत नाहीये. आता सुद्धा मला एवढीच झोप आली ना, पण मी झोपणार नाही. झोपले की मग खूप जास्त आळस येतो. मग कामं सगळी तशीच राहून जायला लागले. ते पहिलं काम करणार आहे, व्हिडिओ करून घेणार आहे मस्तपैकी. 2-3 डान्सचे व्हिडिओ सुद्धा करते. मग त्याच्यानंतर झोपते तोपर्यंत प्रतीक येईल. तर मंडळी मी बीपी चेक करून आले. त्याच्यानंतर आहे ना आता तुम्हाला सांगते बीपीचा किस्सा. बीपी चेक करायला गेलते तर हॉस्पिटलचा किस्सा. मी बीपी चेक करायला गेलते, राणीलाच घेऊन गेले होते. तर आहे ना बीपी चेक केला आणि थोडंसं ऊन पण थोडं होतं ऊन. आता उन्हाळा लागलाय म्हटल्यावर ऊन असणारच. तर बीपी चेक केलं. मला चालवा ना 1 किलोमीटर पण नाही मी चालले. आणि घरी जे आले का मला एवढा दम लागला. मी अर्धा तास म्हणजे 15 मिनिटं मला यायला लागली. एवढा छोटा रस्ता म्हणजे आमच्या घरात येतं एकच चाळ सोडून आहे हॉस्पिटल ते. तर मला असं वाटलं मी डोंगर चढून आले का काय, एवढं मला दम लागत होता बिगर काम करता. फक्त चालून थकले मी. मग आले. मग त्याच्यानंतर मी 2 व्हिडिओज केल्या, नाही 2 नाही 4 व्हिडिओज केल्या. आज रीलला टाकेल, शॉर्टला टाकेल, तुम्ही बघा व्हिडिओ. आणि मस्त असा 1 पीस घातलाय मी. खूप दिवसानंतर 1 पीस घातलाय. ठेवून दिला होता बॅग मध्ये, या बेडच्या सगळं बॅग मध्ये भरून. माझे जे छोटे छोटे कपडे आहेत म्हणजे 1 पीस, माझे जीन्स, नवीन जीन्स, तर सांगते टॉप, क्रॉप टॉप वगैरे नाही का, जे टॉप मी खूप असे घातलेच नाहीये. टॉप, जीन्स, 1 पीस सगळे बॅग मध्ये भरून आहे ना बेड मध्ये ठेवून दिले. तर म्हणलं आता काय 5 महिने तर मी घालणार नाहीये, पण असं आधी मध्ये कधी व्हिडिओ करायचं असेल तर मी घालते. जसं की मी आज घातलाय. आणि चला आता प्रतीकची वाट बघून कलिंगड आणलं होतं काल, तर ते खाल्लं पण नाही. थोडंसं कापून बघितलंय. प्रतीक सोबतच खाते आता. हे बघा असा छान 1 पीस घातलाय, पण त्यात मी दिसते एकदम गोलू मोलू. चला मी चेंज केले आता कपडे, कारण की अरे यार खूप मला कसं तरी वाटत होतं त्या 1 पीसने. खूप टाईट वाटत होतं. कपडे चेंज केले आणि ना आम्ही काल कलिंगड आणलं होतं. हे बघा कलिंगड थोडंसं मी इथून कापलं होतं. एवढाच पीस कापलाय कारण की बघायचं होतं मला गोड आहे का नाही. प्रतीकची वाट बघत होते. म्हणलं प्रतीक आला की कापता येईल पूर्ण, आहे ना, त्यालाच कापायला सांगते आता कलिंगड. थोडंसं मी पीस कापलाय, छोटा पीस कापलाय. खाल्लं नाही पण मी तू येसपर्यंत. हे काय तेवढं कापलं होतं मी सांगितलं ना. कापलं होतं हे काय कापलं होतं. अरे बाई खाल्लं होतं म्हण की सरळ किती खोटं बोलावं माणसाने. मी अर्ध कापलं होतं म्हणते मला. ठेवलंय काय ते कलिंगड अर्ध. वा मी अर्ध कलिंगड खाल्लं होतं.
त्याला मला नाही कंट्रोल होत कलिंगड, मला आवडतं. अजून शॉक मध्येच आहे. ठेवलं कसं सुद्धा असं एकावर एक पण कसं ठेवलं तुला कळलं नाही ना? एवढं तर एक नॉर्मल एवढं कापतच कोण पण टेस्ट करायला बघ. मी पहिले तेवढंच कापलं होतं, पण नंतर मला लई खाऊशीच वाटलं, मग कापलं होतं. तर चला आता राहिलंय तेवढं. प्रँक आता खाऊन घेऊ. राहिले तेवढं खा बाबा, नाही तर ते पण माझ्या पोटात जाईल. तू खा, मला काय प्रॉब्लेम नाही कलिंगडचा. मला प्रॉब्लेम आहे आंब्याचा. मी आंबा खाऊन नाही. मी खाणार सोनू, प्लीज प्लीज. नो. मला सगळ्यांनी सांगितले, कमेंट सुद्धा आल्या ते. तुम्ही सांगा प्लीज, याला तुम्ही सांगा मला आंबा खाऊन द्यायला. मी जगू नाही शकत. ह्या वर्षी मी आंबा नाही खाल्ला तर झालं, माझं संपलं सगळं. मला आंबा मला खायचा आहे म्हणजे खायचा आहे, आणि तुला मला द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. तू नाही दिला तर मी गपचूप जाईन आणि घेऊन येईन, खाईन. नवऱ्याचा विश्वास तोडणार या कलिंगड खायला. गाईस तुम्हाला आता समोर पायाच्या जागी मम्मी दिसते आज. कारण पायाला पण झोपली, ती उशिरा झोपली जरा. आज दिवसभर ती व्हिडिओ करत होती, 2-3 तास तर तिच्याच व्हिडिओ करण्यामध्ये गेले. सगळे पेंडिंग प्रमोशन होते आज. सगळे बाई म्हणलं करून घ्या आज, नाही तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम होईल भरपूर. तर पाय प्रमोशन करून झोपली आणि आता आम्ही चहा पितोय. म्हणून मम्मीने पायची जागा पकडली इकडं. प्रत्येकाची जागा नेमलेली प्रत्येकाची जागी फिक्स असते, कुठं कोणी बसत ते. तर आता चहा पितोय आम्ही. पाय झोपली आणि दादू गेला जरा बाहेर, येईलच 2 मिनिटात. तो मित्रामध्ये गेला ना, 2 मिनिटात नाहीत का? नाही. तर आता मी चहा पितो. आता येईलच पाहिजे थोड्या वेळी खाली. आता कधी ती काय माहिती. आत्ताच जस्ट झोपली ती व्हिडिओ करून. व्हिडिओ अजून 3-4 व्हिडिओ एडिट पण करायची. उठली का? तिला व्हॉइसवर पण करायचं रात्री, आणि ती व्हिडिओ ब्रँडला पाठवायचे काय करून लवकर. तर बघू आता काय म्हणते की आता कधी जर कामावर करेल कधी करेल, तर आपण चहा वगैरे पिऊन घेऊ. तर काहीच पायल आली आहे खाली मागाशीच, आणि आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे. तर विषय असा झाला, कालची तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज पायल साडी घ्यायला जाणार आहे, पण तिचा डिसिजन चेंज झाला. तिचे पायलची बहीण म्हणले की मी इकडंच बघते सेम साडी, तुला जशी पाहिजे तशी डायरेक्ट गोडाऊनमधून आणते, स्वस्त भेटते चांगलीच, कारण इकडे जरा महाग वाटते. तर बघू आता काय होते काय नाही. आणि गोडाऊन म्हणजे काय? गोडाऊन नाही, घोडामध्ये डायरेक्ट मोठ्या आहे घेतून ती का चालली तिकडं ओळखीचे तिचं कोण. आणि त्यांना पण साड्या घ्यायच्या, असा विषय. ती म्हणजे आम्ही तर बघतो पहिलं, जर तुला व्हिडिओ कॉल करून नाहीच आवडली तर मग तिकडे येतो उद्या. त्यामुळे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायची नेमकी कोणती साडी बेबी शॉवरची ती माहित होणार होती, पण ती अनफॉर्च्युनेटली नाही समजली. तर आता मी चाललो आता थोडे 15-20 मिनिटांनी मी पण जाईल. डेकोरेशन वाल्याला भेटून येईल, त्याला ऍडव्हान्स देऊन येईल. डेकोरेशनची तारीख बुक करेल बाबा, सगळं आता हळूहळू बुक करणं गरजेचं आहे. नंतर धावपळ नको कुठं व्हायला. राहिले फक्त आमचं फोटोग्राफर, डेकोरेशन, पायलची साडी आणि पायलचं काही लुक डिसाईड होणार होते. आता फोटोग्राफरशी पण फोन करतो, त्याशी पण बोलून घेतो, आणि आपल्या कार्यक्रमाला जे अँकर आहेत त्यांच्याशी पण पाहायला बोलायला होतं की बाबा कसा कार्यक्रम आहे, कसा कार्यक्रम आहे. काय म्हणते पायल? केलाय मी मेसेज प्रतिभाला, तिचं पण रिप्लाय आलाय, पण आता तिला कॉलच करावं लागलाय ना. तिला एवढं शो येतो, तिला पण एवढा वेळ नसतो फोनवर बोलून घेते मी तरी पण. ठीक आहे चालेल. तर आता पायल स्वयंपाक करून घेईल तिचं, आणि मी जाऊन येतो. स्वयंपाक बघ ना, काय काय जण स्वयंपाकच बोलतात. जो शब्द आहे तोच बोलते ॲक्युरेट. अनुस्वर आहे ना तिच्या. जेवला का? लोकांचं जेवण झालं का? फरक असतो प्रत्येकाच्या भाषेमध्ये, शब्दात फरक येतो. लगेचच आपली भाषा गावठी आहे, तर ती गावठीच भाषा येते आपल्या. आणि असं मला बरेच जण म्हणतात, तुम्ही शहरात राहता कशी काय एवढी गावठी भाषा बोलता? हे आहे आता सवय लागलेली, ती काय जात पण काय गावणार थोडी वाटते आपली भाषा. नाही, माझी भाषा गावंढळची येतील, तरी पण तुमची नाही तेवढी, पण माझी गावंढळ येतील. भरपूर भाषा गावंढळ. असं नाही का? काही शब्द आहेत ना ते थोडेसे हे बोलतात, म्हणजे आता ह्यांची भाषा थोडीशी असणार नाही. काय होतं, आणि काय लोकांना आपली भाषा कळत पण नाही. आणि एक कमेंट आलती आपल्याला, कमेंट चांगली कमेंट. सगळे कमेंट तर सगळ्यांचीच येतात, पण अशी कमेंट मला सांगायला खूप चांगलं वाटतं. तर ती कमेंट अशी होती, ताईंचं नाव होती श्रुती का असं काही तर नाव आहे. त्यांचं असं म्हणणे होते की मला तुमच्या आधी व्लॉग आवडत नव्हते, पण आता तुमचे व्लॉग मला खूप आवडतात. तुमची फॅमिली खूप रिअल आहे, खूप तुम्ही रिअल दाखवता, फेक काय नसतं तुमचं, आणि सगळेच मला तुमची फॅमिली चांगले वाटतात. तर तुमची फॅमिली मला आवडते आता. तर असंच सगळ्यांनाही आवडून दे. आणि मेन म्हणजे कसं, आता बघा, आता पहिल्यापासून जे आम्हाला बघतात
तर ब्लॉग मध्ये. त्यांना तर माहिती आमचं स्वभाव, पण नवीन जे ऑडियन्स येते त्यांना पण नाही का आम्ही आवडतोय, हे जास्त चांगलं आहे ना. म्हणजे तुम्हाला पण जे नवीन तुम्ही आमचे ब्लॉग बघता ना, तुम्हाला पण आमचा स्वभाव कळतोय, फॅमिली कळते, हे खूप जास्त. अशा कमेंट बघून तर अजून चांगलं वाटतं ब्लॉग घ्यायला पुढं. नाहीतर मग असं नाही का काय निगेटिव्ह कमेंट आली तर एवढं काही लक्ष देत नाही आम्ही. निगेटिव्ह एकच नाही, एकच आहे ती, एकच नुसती निगेटिव्ह कमेंट बाबा. असं वाटतं मला पाहायचं कोणतं ते पर्सनल दुश्मन दिसते नाहीतर असं असणार आहे पायाच्या बाहेरचं कोण ना कोणतं ते आजूबाजूचं आहेच. ऐकी नाही तुम्हाला कधी कधी काय वाटतं माहिती का ते कोण असणार आहे. त्या पोरीला तुझ्यासोबत लग्न करायचं असेल पण मी नाही करून दिला आणि मी आले म्हणून ती बसला गेलं. मला त्याची कमेंट कर नाही ती एकच काय व्लॉग बघते काय माहिती, पण त्या व्लॉगचा तिच्या कमेंटचा काही संबंध नसतो. नुसतं एकच कमेंट आळ्या करायची आणि निगेटिव्ह कमेंट, त्याला आम्ही आता फुल्ली इग्नोर करतोय, लक्ष देत नाही आपण. तर जी चांगली कमेंट येते म्हणून आपण चांगले घेतलं, नेक्स्ट माणसं म्हणून आपण काय आपले व्लॉग काय थांबवणार आहे का काही अजिबात नाही. तर चला पायल बाकीचं व्लॉग पुढे कंटिन्यू करेल, मी जातो आणि आपलं माझं काम पूर्ण कंटिन्यू करतो. आज पप्पाची जागा प्रतीकने घेतली आहे. काय करायचं आता? आणि सोनूची जागा पप्पानी घेतली. काय करायचं आता? हे बघा जागा तर घ्यावीच लागणार. चांगला डायलॉग मारलास. अरे तू कशाला घेतला कांदा कापायला? टाइमपास. अरे नको र एवढी काळजी करू र. कांदा कापताना बायकोला रडायला येते, कांदा कापताना माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. काय करायचं, मम्मी मदत करत नाही म्हणून. हा माझा नवरा बघा असं नवरा असते. मदत करतोय. तर त्याला पण माहिती मम्मी अजिबात मदत करत नाही संध्याकाळची. बघा. मग आता काहीतरी हे काय असं बोललं ना परत लोकांना वाटत टोमणी मारते, टोमणी मारूनच बोलते. हो. लोक माझ्या बाई सासूबाईची तू टोमणी कांदा मारते. कापायचं जर नसायचं तरी काय मी बोलले असते का? सांग मला तू. नको कापू. अरे तसं नाही कापायचं सोनू, तसं नाही कापायचं. इकडे आण. माझी मम्मी काम करत नाही म्हणून म्हणून मला काम करावं लागतंय. म्हणून मला बायकोचं सगळं काम करायला लागते. बंद करो हाथ जोड़ के मैं काय करायचं आईचं काम. काय करायचं काय? आईच्या वरचं मी काय काम करायचं करतो. गाईज? आईच्या वरचं काय मी काम करायचं करतो. गाईज? गाईज करायचं आता तरी मी काय? सध्या- काय करायचं गाईज? आता सध्या मी काय नाही करायचं? सध्या मी आरामावर आहे. हा. बाई सगळं निवडाची वरची काम. निवडाची वडती. मग काय मी कोण आहे? असं चिवडा बिवडा निवडते सगळं. तिला तिचे सबस्क्रायबर भेटत रोज बस मध्ये जाताना ती पण तिला कमेंट काय करते का सांग बाई तुझ्या तोंडाने. काकू तुम्ही नुसतं भाज्याच का निवडता? ती सांगू दे तिच्या तोंडाने तिला पण. ती मला विचारते म्हणते काकू तुम्ही रोज मला भाजी निवडताना दिसता, मी ब्लॉग बघत असते. बघा आज आम्ही सांगितलंय जरा नाचत जा व्हिडिओ समोर. काकू नाचत नाही तर आम्ही काय करू? तिला म्हणलं आज जरा थोडस डान्स कर. हा. आणि ऐका जराशी, तुम्हाला पायलचं ढोळ जेवण आवश्यक बघावं लागणार आहे. खास काकूसाठी काकू डान्स करणार आहे. स्पेशल काकूचा डान्स आहे पायलच्या ढोळ्या जेवणामध्ये. होय काकू. काकू फक्त स्वतः डान्स करू शकते. होय हो काकू. तिला परमिशन नाही नाचते स्टेजवर. का कोण नाही कोण काय म्हणताय रे परमिशन मला? मी आहे तिथं. काकू आहे का परमिशन? कुणाची परमिशन पाहिजे तिला? पप्पाची. पप्पा काय तुला करतोय? पप्पाची परमिशन. नको बघ नको म्हणली, तिला माहिती. पप्पा तात्याला नाही आवडत. तर आहे ना पण नाही. ढोळ जेवणाला मम्मी आणि पप्पा डान्स करणार का नाही? बघून त्यांनी ब्लॉग बघितले. तात्या रोज बघ. आता येत नाही रे. येत असतं तर काय आम्ही लाजत नाही तो डान्स करायला. यायला काय सगळं तेव्हा काय डान्सरच होय का? कसं येडे वाकडे आपलं करतो. आता पुरी सुरींचं काम आहे. आमचं काय पाहुणा रावणं बघावं का तिथं डान्स करत बसावं? तुला काय रील्स काढता येत होते का? हा रील्स तुला आधी काढता येत होते? आपण माझ्यात कला होती तीच कला करते. त्या इकडं माझ्याकडे ते डान्स करायला नाही येत. आता माझं वय काय, माझं वजन काय दरे घे. डान्स करायला. काय बोलायचं आता जेवण? मग काय तसं आता हे कसं लिपसिंग मध्ये व्हिडिओ बनवते. किती पाहिजे? दे रे दही एक पॅकेट. हे दे का दही 20 रुपयाचं? आहे का 20 रुपयाचं दही? आहे. तर आज पायल करतीये, सॉरी काकू करतीये पायल बरं स्वयंपाक. हो हो. हा काय बनवतीये तू? आता काय आहे ना, या काकूला माहितीच नाही काय बनवते मी. काय सप्पा भात आहे आज. खिचडी भात. खिचडी भात. तुमची काय टाकून सोप्पा भात. अशी कारण लागते म्हणून बघतोय का? आमचं तुम्हाला सांगितलं सगळ्या नेहमीप्रमाणे 2 दिवस चमचमीत असलं तर तिसऱ्या दिवशी आपल्याला जेवण साधं सिंपल. काय आज कसं तरी होत वाटतंय. नाही का एकदम उदास. का काय माहिती. जमले ना दिवसभर तू व्हिडिओ केलात ना.
पण लय उदास वाटते. तुला नाही वाटत आहे तसं? हो वाटते ना उद्याच वाटतंय ना? वाटतंच म्हणायचं का नाही मला खरंच तुला मी उदास सपोर्ट करते वाटतंय. ना तुझ्यासोबत तुला वाटते वाटतेच म्हणणार ना मी. मला खरंच उदास वाटते का आणि त्याच्यामुळे तू माझी मस्करी करतोय. कोणाची माझी असं बोल नकोस कळलं ना मस्करी करते म्हणून परत जाऊ दे कोण तू मी ओळखत नाही मी ओळखत नाही हिला. बायको तुझी बायको नाही ओळखत. त्यामुळे ती कोण नको नको म्हणत होती. तर मंडळी आजचा दिवस तुम्ही बघितला असणार आहे कसा गेला आहे आणि थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल आणि छान छान असेच कमेंट्स करत राहा. खरंच खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचून सगळ्यांच्या. तर उद्या भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण मी जाणार आहे शॉपिंगला डोहाळ जेवणाच्या. तर उद्याचा ब्लॉग नक्की नक्की बघा आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये.